मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरती चालू झालेली आहे. मुंबई विभाग आयकर विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती चालू झालेली आहे. याच्यामध्ये भरपूर जागा आहेत मित्रांनो. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI आणि स्टेनोग्राफर स्टेनो आणि कर सहाय्यक TA, मल्टीटास्किंग स्टाफ MTS आणि कॅन्टीन अटेंडंट CA यांची जागे आहेत. तर कसं अप्लाय करायचं काय नाही सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्ही लास्टपर्यंत हे व्हिडिओ बघा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भरतीचे सर्व अपडेट मी इथे देणार आहे. मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर येऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला आवेदन करण्यासाठी एक भरतीची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सविस्तर त्यामध्ये दिलेले आहे कसं आवेदन करायचं, कसं काय आहे, काय वयाची अट आहे, काय फी आहे, सर्व सविस्तर दिलेलं आहे. तर आपण बघूया. मित्रांनो, हे ऑफिशियल वेबसाईटचं वेब लिंक आहे. तुम्ही हे नोट करून यावरून या लिंकवर जाऊ शकता. स्पॉट भरती के लिए भरती आवेदन के लिए लिंक यावर क्लिक केल्यानंतर सविस्तर त्याची लिंक ओपन होते. आपण ते बघूया. आयकर निरीक्षक, लघुलेखक, कर सहाय्यक, मल्टीटास्किंग स्टाफ अँड कॅन्टीन अटेंडंट 2023 च्या संघातील गुणवंत क्रीडा व्यक्तीची भरती. प्रधान मुख्य आयकर आयुक्त मुंबई क्षेत्र, गुणवंत खेळाडूकडून इन्कम टॅक्स निरीक्षक, स्टेनोग्राफर, कर सहाय्यक, बहुकार्यकारी कर्मचारी आणि कॅन्टीन अटेंडंट म्हणून नियुक्तीसाठी अर्ज मागवतात. अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, पात्रता निकष, रिक्त पद, इतर अटी आणि त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी खाली दिलेल्या थेट भरतीसाठी दिलेल्या सूचनांमधून जाणे आवश्यक आहे. तर यासाठी तुम्हाला सविस्तर वाचायला पाहिजे की काय काय सूचना दिलेल्या आहेत, काय काय नाही. आता आपण महत्त्वाच्या तारखाबद्दल बघूया. मित्रांनो, नोटिफिकेशनची डेट 22 डिसेंबर आहे आणि लास्ट तारीख मित्रांनो 19 जानेवारी आहे. तर हे लक्षात ठेवा, 19 जानेवारी लास्ट तारीख आहे. व्हॅकन्सी पोझिशन. आता आपण जागेचे तपशीलवार बघू. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स याचे 14 जागा आहेत मित्रांनो आणि पे लेवल की 7 असून 44,900 ते 1,42,000 पर्यंत पगार असेल. स्टेनोग्राफरच्या 18 जागा आहेत आणि त्याची पे लेवल 4 आहे आणि 25,500 ते 81,100 पर्यंत त्याचं पे आहे. टॅक्स असिस्टंटचे 119 जागा आहेत आणि याचे पे लेवल 4 आहे, 25,500 ते 81,100 पर्यंत. मल्टीटास्किंग स्टाफचे MTSचे 137 जागा आहेत आणि याचे पे लेवल 1 आहे. कॅन्टीन अटेंडंटची 3 जागा आहेत आणि याची सुद्धा पे लेवल 1 आहे, जे 18,000 ते 56,900. मित्रांनो, एकाच ॲप्लिकेशनमध्ये या सर्व पोस्टाला तुम्ही अप्लाय करू शकता. वयोमर्यादा. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. 30 वर्षापेक्षा जास्त नसावी. स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड स्टेनो 18 ते 27 वर्ष आहे आणि कर सहाय्यक TA 18 ते 27 वर्ष आहे. मल्टीटास्किंग स्टाफ MTSची 18 ते 25 वर्ष आहे. कॅन्टीन अटेंडंट CA 18 ते 25 वर्ष आहे. या प्रकारे वयोमर्यादा आहे मित्रांनो. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्सला तुम्हाला डिग्रीची जरूरत आहे. स्टेनोला तुम्हाला 12वी पास आणि स्टेनोग्राफरचं सर्टिफिकेट पाहिजे. टॅक्स असिस्टन्स TAला तुम्हाला डिग्रीची आवश्यकता आहे. MTS आणि CAला मॅट्रिक्युलेशनचं. आता आपण ॲप्लिकेशन फी बघू.
फी फक्त 200 रुपये आहे मित्रांनो, आणि ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. एकदा भरलेली फी परत भेटणार नाही आणि तुम्हाला त्याचे ट्रान्झॅक्शनची स्लिप लावावी लागेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी तुम्हाला सिलेक्शन ऑफ कॅटेरिया आणि लिस्ट ऑफ गेम, कोणकोणते गेम याच्यामध्ये आहेत आणि इन्स्ट्रक्शन ऑफ द ॲप्लिकेशन काय काय असेल हे सविस्तर पुढे तुम्ही हे वाचून घ्या. मी इथं पूर्ण टाकणार आहे, तुम्ही व्यवस्थित ते पूर्ण वाचून घ्या आणि कसं अप्लाय करायचं काय नाही तुम्ही बघून घ्या. मी इथं दिलेलं आहे, कारण पूर्ण वाचून दाखवणं म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही व्यवस्थित वाचून ऑनलाईन अप्लाय करा. कसं ॲप्लिकेशन करायचं काय नाही इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सर्व वेबसाईट आणि पत्ते दिलेले आहेत, तर तुम्ही ते व्यवस्थित अभ्यास करा आणि त्याचे कोणते कोणते गेम आहेत काय नाही इथं दिलेले आहेत. लास्टपर्यंत बघा आणि व्यवस्थित बघून ॲप्लिकेशन करा ऑनलाईन. मित्रांनो, काही अडचण आल्यास कॉमेंटमध्ये लिहा. कॉमेंटमध्ये तुम्ही हे करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे सर्व अपडेट याच्यावर टाकण्यात येतील. भरतीविषयी सर्व माहिती याच्यात देण्यात येईल. तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अप्लाय करा. Subscribe, comment and share. Thank you for the watching this video.